तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावचे ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आता लढा निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे। शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी 45 फूट उंच पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे। या टाकीतील पाणी पाताळगंगा नदीचे असून बालाजी सोसे यांनी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस प्रशासन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत असलं तरी महसूल आणि कृषी विभाग पूर्णपणे निष्क्रिय राहिला आहे। आंदोलन सुरू झाल्यानंतर जवळपास 4 ते 5 घंटे होऊन सुद्धा दुपारपर्यंत प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाला नाही। जिल्ह्यात या अगोदर जलसमाधी आंदोलन प्रकरणात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। ही घटना ताजी असताना सुद्धा प्रशासन एवढे निष्क्रिय का, किंवा ते अजून एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाण्याची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। मित्रांनो नमस्कार, मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी राजा तालुक्यात पळसखे चक्का या गावाच्या पाण्याच्या टाकीवर सध्या आहे। हे तुम्हाला मी दाखवतो, हे संपूर्ण पळसखे चक्का हे गाव आहे। या गावाच्या 60 फूट अंदाजे 60 फूट उंच टाकीवर मी सध्या या ठिकाणी आंदोलन करत आहे। मी गेल्या 20 दिवसापासून या प्रशासनाला विनंती केली होती की आमच्या शेतकऱ्याच्या मागण्याकडे तुम्ही गांभीर्याने घ्या। शेतकऱ्याला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिला होता आणि अखेर शेवटी सरकारने शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ आणली आहे आणि ती वेळ आता ही सुरू झालेली आहे। जोपर्यंत या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होणार नाही, संपूर्ण बुलढाणा जिल्हा बागायती क्षेत्र शेतकऱ्यांना वाढीव मदत आणि तुम्ही जाहीर केलेली मदत ही फसवी आहे आणि आमच्या सिंदखेडच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राचा मोबदला मिळावा, कारण आमच्याकडे ते निकष आहे आणि हे निकष आमचे 100% आहे आमच्याकडे। नाही तर आमच्याकडे जे निकष नाही तर तुम्ही आम्हाला लिहून द्या, हे तुम्ही या निकषामध्ये बसत नाही। अशा अनेक मागण्या घेऊन गेल्या 26 फेब्रुवारी 2024 ची सुद्धा मदत या ठिकाणी आम्हाला मिळाली नाही आणि या सर्व मागणीसाठी मी या ठिकाणी आज सकाळपासून या पाण्याच्या टाकीवर बसलो आहे। जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी आंदोलन उतरणार नाही आणि प्रशासनाने जर बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर मात्र 60 फूट खोली आहे हे प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे।